बघा 15 वर्षाची जी राजवट होती त्याच्यामधली असलेली अँटी इन्कम्बन्सी आणि त्याच ठिकाणी जो खुटलेला विकास होता पश्चिम बंगालचा, बांगलादेशींची घुसखोरी, या सगळ्या कारणांमुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर विजयाचा शिक्का या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि जनरली तुमच्या सगळ्या चॅनलकडून किंवा रिपोर्टिंगकडून पाहिलं तो हिंदू टक्का आहे तो जास्त प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीकडे गेलेला आहे. हो, तिकडे बारामतीमध्ये देखील सुनेत्रा पवार या ऐतिहासिक बहुमतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहे. निश्चितपणाने ती निवडणूक पहिली औपचारिक निवडणूक होती. बहुमताच्या माध्यमातून मतदान होणार हे आपल्या सगळ्यांना कल्पना होती. बिनविरोध निवडणूक व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती, पण नाईलाजाने ती निवडणूक लादण्यात आली. आणि दादांना श्रद्धांजली म्हणून किंवा दादांवर असलेलं प्रेम हे बारामतीने पुन्हा सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे सुनित्रा वहिनींचा आणि त्याचबरोबर कर्डिले साहेबांच्या चिरंजीवांचा विजय या ठिकाणी झालेला आहे. नसरापूरच्या घटनेत 4 वर्षाच्या मालिकेवरती अत्याचार झाला आहे, दुर्दैवी घटना आहे, संताप झाला. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅकवर या ठिकाणी हा खटला चालवण्याचा आपण पाहिलं असेल. पण मला तरी असं वाटतं की महिन्याभराच्या आत या माणसांचा निकाल लावला पाहिजे आणि अशा वृत्तींना ठेचलं पाहिजे. आदिवासी पाड्यांमध्ये काही ठिकाणी आपली जलजीवन योजना जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. चारमळी गाव जे आहे आदिवासी पाडा आहे, 2023 मध्ये ती योजना तिथे प्रारंभ करण्यात आली, पण ठेकेदारांनी मात्र काम तिथलं बंद केल्यामुळे ती योजना रखडली आहे. निश्चितपणाने काही ठिकाणी आता आपण पाहिलं असेल की जवळपास 26,000 योजना आपल्या 52,000पैकी पूर्ण झालेल्या आहेत. पण निधीच्या अभावी काही प्रमाणामध्ये आमच्या योजना बंद आहेत. आणि आता सध्या तर 1.5 वर्षापासून राज्याचे 4,800 कोटी जर सोडले, जे राज्याने स्वहिस्सा म्हणून टाकले, केंद्राकडनं पाहिजे तशी मदत मिळालेली नाही आहे. त्यामुळे जवळपास 70 ते 80% योजना बंद आहेत. त्यामुळे साहजिक पाण्याची टंचाई आहे. बहुतेक महिलांना अक्षरशः पाण्याच्या पिण्यासाठी 1.5-3 किलोमीटर पायी अंडे घेऊन जावं लागतं. आपल्या सूचनेवरून उद्याच्या उद्याच मी त्याचा पाठपुरावा करेल आणि जर तात्काळ तिथे दुसरी कुठलीच व्यवस्था होत नसेल तर टँकर सुरू करण्याचा या ठिकाणी मी आश्वासन करतो. निवडणुका आल्या की मोदी शहा सरकारवर तळ ठोकून बसतात. ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्या ठिकाणी त्यांचं तळ मांडलं असं संजय राऊतांनी सांगितलं. त्यांना कोणी मना केलं? त्यांच्याकडे तळच नाही तर ते ठोकतील कुठे? काय सल्ला देणार? हे आता पराजय झाल्यानंतर वेगळ्या वेगळ्या करायचा. आता जो तो त्याच्या पक्षाकरता करत असतो. हेच जर आपण शिवसेनेकरता केलं असतं तर आज हे जे उठाव झाला तो झाला नसता. शिवसेना एक संघ राहिली असती. ज्यांना तळच नाही त्यांनी ठोकायचा विषय करायचाच नाही. सुनेत्रा पवारांच्या विरोधात कुठलाच मोठा पक्ष नव्हता म्हणून त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला असं देखील त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं. हे बघा, बारामतीमध्ये अजूनही अजित पवारांची पुण्याई संपलेली नाही आहे. अजित पवारांची पुण्याई आहे, राऊतांची काय पुण्याई आहे? फक्त त्यांना शिवसैनिकांनी दिलेली खासदारकी ही शिवसैनिकांच्या पुण्याईमुळे मिळाली आहे.